नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आमच्या व्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा. तर आज मी तुम्हाला आमच्या घरातील संकष्टीची पूजा, उकडीचे मोदक आणि चंद्रदर्शनापर्यंतचा पूर्ण प्रवास दाखवणार आहे. तर घराची स्वच्छता करून देवघर वगैरे सजवलं आणि संकष्टीच्या दिवशी स्वच्छता आणि सात्विक वातावरणाला विशेष महत्त्व असतं बरं का. कारण संकष्टी चतुर्थी हा दिवस विघ्नहर्त्याला श्री गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हे व्रत केले जाते. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना मनाला खूप समाधान देते. आता सुरू झाली सर्वात खास तयारी म्हणजेच उकडीचे मोदक. तर इकडे मम्मीने नारळ फोडून खोबरं खिसायला घेतलं होतं आणि मोदकातील चव बनवण्यासाठी जेही साहित्य लागणार होतं ते मी एकत्र करून ठेवलं होतं. सर्वप्रथम कढई गरम करून झाल्यानंतर त्यात 1 चम्मच तूप घालायचं आहे. आता तूप थोडंसं गरम झाल्यानंतर गूळ घालून घ्यायचे आणि गूळ पूर्णपणे वितळून द्यायचं आहे. गूळ वितळल्यानंतर त्यात काजू व बदामाचे तुकडे घालायचे. त्यानंतर वेलचीची पूड घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण 2 ते 3 मिनटं शिजवल्यानंतर त्यात आपण ओल्या नारळाची खीस घालणार आहोत. खीस घातल्यानंतर हेही मिश्रण 4 ते 5 मिनटं मंद आचेवर शिजवा आणि त्यानंतर सारण पूर्णपणे थंड होऊ द्या. तर आता पिठाची उकड कशी करायची ते बघूयात. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यात थोडंसं तूप घालून त्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस थोडंसं स्लो करून त्यात तांदळाचे पीठ घालायचे आणि हलक्या हाताने ढवळून झाकण ठेवून 2 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. यानंतर गरम असतानाच उकड एका ताटात काढून घ्यायचं आहे. थोड्या पाण्याच्या किंवा तुपाचा हात लावून मऊसर असं मळून घ्यायचं आहे. उकड जितकी मऊ असेल ना तितके मोदक सुंदर बनतात. तर मोदकाची चव बनवता बनवता वाजले ते म्हणजे 7 आणि 7 वाजल्यानंतर दिवाबत्तीचा टाईम झाला आणि मम्मी इकडे तुळशीला दिवा लावत होती. कारण तुळशीला घरातील पवित्र आणि शुभ रूप मानले जाते. कारण तुळशीला बघूनच खूप अशी सकारात्मक ऊर्जा वाढते. तर तुम्हीसुद्धा आपल्या घरात तुळशीचे रोप लावा आणि तिची रोज अशी सेवा करा. तर दिवा वगैरे लावून झाल्यानंतर आम्ही इथे मोदक करायला बसलो. तर मोदक कसे बनवायचे ते म्हणजे उकडीचा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची पातळ अशी वाटी तयार करायची. जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्याप्रमाणे. त्यामध्ये जेही आपण सारण तयार केलं आहे, सारणाला आम्ही चोव बोलतो, तर ती चोव आहे ती त्या वाटीमध्ये भरायची आहे आणि हलक्या हाताने अशा पाकळ्या काढत मोदकाचा आकार करायचा आहे. पाकळ्या काढल्यानंतर त्याला हलक्या हाताने करंगळीने असं वरती उचलायचं आहे आणि अलगद असं बंद करायचं आहे. तर अशाच प्रकारे एक एक करून प्रेमाने मोदक घडवले आणि प्रत्येक मोदक बनवताना मनात एकच भावना होती, ती म्हणजे हा नैवेद्य आपल्या लाडक्या गणरायासाठी आहे. तुम्हाला माहिती आहे का गणरायाला उकडीचे मोदक इतके का प्रिय आहेत? तर मोदक हा आनंद, ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. बाहेरून साधा दिसणारा आणि आतून गोड असलेला मोदक आपल्याला शिकवतो की माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या अंतःकरणात असतं. म्हणूनच प्रत्येक गणेश पूजेत किंवा संकष्टी चतुर्थीला उकडीच्या मोदकांना विशेष स्थान असतो. तर मोदक झाल्यानंतर स्टीमरमध्ये 20 ते 25 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. वाफवून झाल्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर असंच हलक्या हाताने आपण ते मोदक काढून घेणार आहोत. तर मोदक झाल्यानंतर इकडे मी तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा करून घेतल्या. One hour later. तर या व्रताचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्रदर्शन. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते. त्यानंतर श्री गणेशाची पूजा केली जाते व नैवेद्य
तर इकडे मी पूजा वगैरे मांडून छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर असा हा आमच्या घरातील संकष्टी चतुर्थीचा साधा व भक्तिमय दिवस तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हीही आज गणरायाला उकडीचे मोदक अर्पण केले असतील तर कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आमचा हा कार्यक्रम ठरलेला असतो, ते म्हणजे किशूसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक, धार्मिक आणि कौटुंबिक व्लॉगसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.